नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्यांचे 10 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक पहिला, माहिती अधिकार कायदा सर्वप्रथम टिंबटिंब देशात सुरू झाला? पर्याय ए इराण, बी श्रीलंका, सी न्यूझीलंड, डी स्वीडन। याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी स्वीडन। पुढचा प्रश्न क्रमांक 2, आकाशवाणी ही कविता कोणाची आहे? पर्याय ए साने गुरुजी, बी सावरकर, सी रवींद्रनाथ टागोर, डी सावित्रीबाई फुले। योग्य उत्तर आहे पर्याय सी रवींद्रनाथ टागोर। प्रश्न क्रमांक 3, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली होती? ए महात्मा फुले, बी साने गुरुजी, सी संत गाडगेबाबा, डी संत तुकाराम। याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी संत गाडगेबाबा। प्रश्न क्रमांक 4, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय ए अरुण जेटली, बी रघुनाथ राजन, सी अशोक कुमार माथुर, डी यापैकी नाही। योग्य पर्याय आहे पर्याय सी अशोक कुमार माथुर। प्रश्न क्रमांक 5, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए साहित्य, बी क्रीडा, सी चित्रपट, डी यापैकी नाही। योग्य पर्याय आहे सी चित्रपट। पुढील प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? ए ग्रामविकास, बी पर्यावरण संरक्षण, सी महिला सबलीकरण, डी अंधश्रद्धा निर्मूलन। याचे योग्य पर्याय आहे डी अंधश्रद्धा निर्मूलन। प्रश्न क्रमांक 7, चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? पर्याय ए मेघालय, बी झारखंड, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। योग्य पर्याय आहे डी मध्य प्रदेश। पुढील प्रश्न क्रमांक 8, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय ए 1942, बी 1920, सी 1940, डी 1930। योग्य पर्याय आहे 1942। प्रश्न क्रमांक 9, शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे? ए शिवाजी महाराज, बी संभाजी महाराज, सी बाजीराव पेशवे, डी नानासाहेब पेशवे। योग्य उत्तर आहे पर्याय सी बाजीराव पेशवे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? पर्याय ए मूलभूत कर्तव्य, बी एकेरी नागरिकत्व, सी सरनामा, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे पर्याय सी सरनामा। शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे। प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात? पुन्हा एका, समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट्समध्ये टाकायचं आहे आणि शोधायचं आहे आपलं अभ्यास कुठपर्यंत चालू आहे। ठीक आहे, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। ठीक आहे, भेटूया मग अशाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थांबूया। धन्यवाद। जय हिंद।